उजनी आणि वीर धरणातून चंद्रभागा नदीपात्रात तब्बल 1,40,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। हे पाणी आज रात्रीपर्यंत पंढरपूरच्या चंद्रभागा नदीपात्रात पोहोचण्याची शक्यता आहे। पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासन सतर्क झाले असून व्यास नारायण झोपडपट्टी परिसरातील 50 ते 60 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे। नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। काल उजनी आणि वीर धरणातून सोडलेलं 1,40,000 क्युसेस पाणी आज सायंकाळपर्यंत पंढरपूरात पोहोचणार आहे आणि ह्या येणाऱ्या मोठ्या पाण्यामुळं पंढरपूर शहरातील व्यास नारायण झोपडपट्टी, अंबाबाई पटांगण झोपडपट्टीमध्ये हे पाणी जाऊन त्या ठिकाणी लोकांना त्रास बाधित होणार आहे। त्यामुळं नदीपात्राच्या कडेची जे काही झोपडपट्टीतील जे काही घरं आहेत त्या घरांमध्ये आम्ही अवेअरनेस केलेला आहे, लोकांना सांगितलेलं आहे। लोकांनीही त्यांचं जे काही साहित्य आहे त्याची आवरावर सुरू केलेली आहे। पहिल्या टप्प्यात आज सायंकाळपर्यंत जवळपास 50 ते 60 घरातल्या लोकांनी त्यांना रात्रीपर्यंत निवाऱ्याच्या ठिकाणी म्हणजे रायगड मठ या ठिकाणी आणि रामबाग या ठिकाणी आम्ही शिफ्ट करण्याचं प्लॅनिंग करत आहोत। सर्वांना सांगितलं आहे, स्थानिक नगरसेवकांना सुद्धा आमच्याबरोबर आहेत, त्यांनीसुद्धा लोकांना सांगितलेलं आहे। जे काही लागणारे जे काही साहित्य आहे, ट्रॅक्टर्स वगैरे इतर जे काही वाहनं आहेत ती सुद्धा इथं उपलब्ध केलेली आहेत। अग्निशमन विभाग आणि अतिक्रमण विभागामार्फत इथं पूर्ण वेळ नागरिकांना या पाण्याच्या पातळीवरती लक्ष ठेवून त्यांना आम्ही मदत करतोय। त्या ठिकाणी पूर्ण निवाऱ्याची सोय नगर परिषदेच्या वतीनं आणि मंदिर समितीच्या वतीनं केल्याचं नियोजन केलेलं आहे।